नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB फर्स्ट सेमिस्टरचे लेबर लॉ याचं पेपर सोल्युशन आपण 2023 म्हणजे याचं आपण बघणार आहोत. यामध्ये मेन इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की यामध्ये न्यू सिलेबस चेंज झालेला आहे. तर ऑलरेडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण बघत असू तर त्यामध्ये काही क्वेश्चन आपल्याला स्किप करायचे आहेत आणि काही क्वेश्चन आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं स्टडी करायचं आहे. तर तेही तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कोणते क्वेश्चन स्किप करायचे आहेत आणि कोणते क्वेश्चन आपल्याला ज्या एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज न्यू सिलेबस जो चेंज झालेला आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे की कोणता सिलेबस आपल्याला आहे म्हणून. ठीक आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा जेणेकरून त्यांनाही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑलरेडी न्यू सिलेबस हा चेंज झालेला आहे. तो अशा पद्धतीने झालेला आहे की इंडस्ट्रियल रिलेशन्स, द ट्रेड डिस्प्यूट्स, ट्रेड युनियन्स मॉड्यूल 1मध्ये आहे इंडस्ट्रियल रिलेशन कोड. यामध्ये तुम्हाला हिस्टॉरिकल रिझन्स ऑन द फॉर्मेशन हे करायचं आहे. ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हे करायचं आहे. ट्रेड युनियन करायचं आहे. त्याचं तुम्हाला डेफिनेशन चांगल्या पद्धतीने करायचं आहे. रजिस्ट्रेशन अँड रिकग्निशन हेही तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर इम्युनिटीज इन ट्रेड डिस्प्यूट्स म्हणजे क्रिमिनल अँड सिव्हिल केसेसमध्ये काय डिस्प्यूट्स असू शकतात ते तुम्हाला यामध्ये करायचं आहे. त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये जो नवीन सिलेबसनुसार आहे ते इंडस्ट्रियल रिलेशन अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट तो आहे. त्यामध्ये तुम्हाला इंडस्ट्री काय आहे ते करायचं आहे. स्टँडिंग ऑर्डर्स करायचं आहे. मेकॅनिझम टू डिस्प्यूट रेझोल्युशन, कन्सेप्ट ऑफ वर्कमॅन हे तुम्हाला या सिलेबसमध्ये करायचं आहे. थर्ड जो मॉड्यूल आहे कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे कोणकोणती कारणे आहेत यामध्ये, स्ट्राईक अँड लॉकआउट कसं होतं, लेऑफ, रिट्रेचमेंट आणि क्लोजर याचे डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत करण्यासाठी. त्यानंतर ॲनालिसिस ऑफ द कन्सेप्ट्स, प्री रिक्वासाइट्स अँड फोर्थ जो क्वेश्चन आहे अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबस चेंज झालेला आहे. सिलेबस जो आपण प्रिव्हियस जर बघितलं तर त्यामध्ये मॉड्यूल 3मध्ये MRTU आणि PLP जे ॲक्ट होते तो सिलेबस यामध्ये होता. आणि मॉड्यूल 4मध्ये आता नवीन जो आता सिलेबस आलेला आहे आपल्याला वेजेस कोड 2020 हा मॉड्यूल 4मध्ये आपल्याला आलेला आहे. आणि यावरती क्वेश्चन चांगल्या प्रकारे येण्याचे चान्सेस आता जास्त आहेत बिकॉज न्यू सिलेबस यामध्ये आलेला आहे. जर आपण वरती बघितलं स्ट्राईक, लॉकआउट, ले ऑफ, रिट्रेचमेंट, क्लोजर हे प्रिव्हियस जो आपला सिलेबस आहे त्यानुसार तर सेमच होते. आणि यामध्ये आता नवीन सिलेबस आहे हा वेजेस कोड, मिनिमम वेजेस अँड पेमेंट ऑफ वेजेस, पेमेंट ऑफ बोनस, ऑफन्सेस अँड पेनल्टीज आणि मिसलेनियस. तर यामध्ये डेफिनेशन कोणतं करायचं आहे आपल्याला त्याचं तुम्हाला मी नक्की इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे असतील ते तुम्हाला मी नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. हा एक तुम्हाला एक नवीन सिलेबस आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना माहिती आहे तर हा एक तुम्हाला टेंटेटिव्ह तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे मी. आणि हा जो सिलेबस आहे याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. आता यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघूया की कशा पद्धतीने क्वेश्चन आपल्याला विचारलेले जातात. आणि लास्ट जो 13 मार्क्सचा जो क्वेश्चन येणार आहे आपल्याला, जे असे 3 प्रश्न असतात ते त्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व करून इथे देणारच आहे. ठीक आहे. जसं की इथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघतोय यामध्ये जर बघितलं तर 7 फेब्रुवारी 2020मध्ये हा पेपर विचारलेला होता लेबर लॉचा. तर यामध्ये आता आपण एक बघूया की ह्यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले होते. जर आता आपण बघितलं की आन्सर इन 2 सेंटेन्स जे आपण 1 to 2 लाईनमध्ये क्वेश्चन आपण बघतो. यामध्ये आपल्याला 6 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात आणि 10 प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. कधी कधी 8 क्वेश्चन असतात, 6 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. यामध्ये इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की जो प्रिव्हियस सिलेबस आहे त्यामधले क्वेश्चन आपल्याला यामध्ये स्किप करायचे. जसं की तुम्हाला MRTU आणि PLP ॲक्ट हा जो आपल्याला सिलेबस होता तो तुम्हाला यामधून आता स्किप करायचे आहेत क्वेश्चन. ठीक आहे.
त्यानंतर तुम्हाला जर ॲव्हरेज पे जर आपण बघितलं किंवा यामध्ये जर आपण बघितलं एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923, त्यानंतर परत आहे MRTU PLP ॲक्ट, हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला स्किप करावे लागणार आहेत, कारण की आता या न्यू सिलेबसनुसारच आपल्याला स्टडी करावं लागणार आहे. जसं की तुम्हाला इथे मी हायलाईट करून दिलेलं आहे की डिफाईन दी टर्म स्ट्राईक अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, म्हणजे हा आपल्याला प्रश्न ऑलरेडी म्हणजे सिलेबसमध्ये पण आहे आणि हा प्रश्न विचारलेला पण आहे. तर अशा पद्धतीने डेफिनेशन आपल्याला स्ट्राईकची लिहायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे की 2 ग्राउंड्स डिक्लेअरिंग ले ऑफ अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन स्किप करायचे आहेत. ओके, नंतरला क्वेश्चन आहे की राईट टू ऑब्जेक्ट इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. तर याचं तुम्हाला 1 और 2 सेंटेन्समध्ये तुम्हाला हे क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट थिंग तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून हा जो सेक्शन आहे तुमचा, हा सेक्शन तुमचा ऑटोमॅटिकली क्लिअर होऊन जाईल. ते तुम्हाला मी पुढे सांगतच आहे. जसं की शॉर्ट नोट्स पण आपल्याला लिहायचं आहे, त्यामध्ये ट्रिपल टेस्ट अंडर डिस्प्यूट ॲक्ट 1947. त्यानंतर बघितलं तर MRTU PLP ॲक्ट हे आपल्याला करायचं नाही आहे. नंतर इथे पण आहे MRTU PLP ॲक्ट 1947, हेही आपल्याला करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्किप करायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ही PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देणारच आहे. त्यानंतर सिच्युएशनल बेस जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला यामध्ये सॉल्व करायचे आहेत. तिथे पण दिलेलं आहे MRTU PLP ॲक्ट, हे तुम्हाला स्किप करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, आन्सर दी फॉलोविंग एनी 2, म्हणजे आता इथे 24 मार्क्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनुसार, पण आता आपल्याला 3 अटेम्प्ट करायचे असतात क्वेश्चन आणि टोटल एक क्वेश्चन आपल्याला असतो 13 मार्क्ससाठी. असं टोटल 39 मार्क्ससाठी ॲज पर न्यू सिलेबस आपल्याला वेटेज आहे मार्क्सचं. ठीक आहे. त्यामध्ये आता हे आपल्याला बघितलं तर कलेक्टिव्ह बार्गेनिंगचं आपण जर बघितलं तर खूप क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये, पण हा सिलेबसमधून हा भाग कट करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला हा जो कलेक्टिव्ह बार्गेनिंगचे जे काही क्वेश्चन असतील ते तुम्हाला करायचे नाही आहेत, कारण की न्यू सिलेबस आलेला आहे. तर ओल्ड सिलेबस करून काही फायदा नाही आहे. ठीक आहे. पण यामध्ये हा जर क्वेश्चन जर आपण बघितलं की एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑथॉरिटीज अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 अलॉंग विथ पॉवर्स अँड ड्युटीज, हा आपल्याला न्यू सिलेबसमध्ये आहे का? तर जसं की इथे आहे आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट जर आपण बघितलं यामध्ये 1947, तर यामध्ये आहे. तर तो आपल्याला हा क्वेश्चन आपल्याला करावा लागेल. जसं की दुसरा आहे, तिसरा प्रश्न आहे कन्सेप्ट ऑफ इंजुरी ॲक्सिडेंट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. हा पण सिलेबसचा भाग वाटत यामध्ये नाही आहे. पण नेक्स्ट जर क्वेश्चन जर आपण बघितलं, डिफाईन द रिट्रेचमेंट, इलस्ट्रेट द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग रिट्रेचमेंट अंडर दी ID ॲक्ट 1947, म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट. हा क्वेश्चन हा इथे आपण 2018मध्ये पण विचारलेला आहे आणि आज जर आपण 2020चं जर प्रश्नपत्रिका बघितली त्यामध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आणि जर रिट्रेचमेंट जर क्वेश्चन जर आपण बघितलं, जसं की मी दुसरी एक क्वेश्चन पेपर ओपन करतो, त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये शॉर्ट नोट्ससाठी पण आपल्याला यामध्ये रिट्रेचमेंट विचारलेलं आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं यामध्ये की 1 और 2 लाईन्समध्ये क्वेश्चन आहेत का, तर त्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर आपण बघितलं त्यामध्ये आपल्याला समजतं की रिट्रेचमेंट आपल्याला नॉर्मल जे शॉर्ट 1 और 2 लाईन्समध्ये पण आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. आता जे तुम्हाला मी सांगत होतो हे तुमचं कवर कशा पद्धतीने होऊ शकतं, तर क्वेश्चन नंबर जो 4 असतो त्यामध्ये आपल्याला डिफाईन रिट्रेचमेंट असेल, डिफाईन ले ऑफ असेल, डिफाईन इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट असेल किंवा डिफाईन्स तुम्हाला स्ट्राईक असेल, यामधले जे क्वेश्चन असतात मोठे क्वेश्चन जर आपण बिग क्वेश्चन जर केले तर आपले ऑटोमॅटिकली हे जे क्वेश्चन आहेत शॉर्ट नोट्स किंवा आपले एनी 2 सेंटेन्स 1 और 2 लाईन्समध्ये जे आपण करतो ते तुमचे ऑटोमॅटिकली यामध्ये क्लिअर होऊन जातात किंवा तुमचे जे क्वेश्चन आहे ते टॅकल होऊन जातात. आता हा जर प्रश्न जर मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे, तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण मोठे प्रश्न जर तुम्ही सॉल्व केले तर तुमचं काय होतं, तुमचं जे 2 सेंटेन्स जे क्वेश्चन आहेत ते क्लिअर होऊन जातात आणि शॉर्ट नोट्स जर यामध्ये विचारलं तर शॉर्ट नोट्ससुद्धा तुमचे यामध्ये क्लिअर होऊन जातात.
त्यासाठी. ठीक आहे, तर हे तुम्ही एकदा करू शकता. बिग क्वेश्चन आहे ते तुम्ही एकदा करू शकता. त्यानंतर तुम्ही इकडे डेफिनेशन किंवा इकडे 2 लाईनचे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. आता आपण आज जो प्रश्न बघणार आहोत क्वेश्चन नंबर 4 मध्ये डिफाईन रिट्रेचमेंट, इलस्ट्रेट द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग रिट्रेचमेंट अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947. यामध्ये आन्सर कशा पद्धतीने असला पाहिजे त्याची आपण एक इन्फॉर्मेशन घेऊया. त्या अगोदर हे जे क्वेश्चन पेपर आहेत, हे क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला देतो. ते तुम्ही तिकडून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचं हेल्प होईल. स्टँडिंग ऑर्डर जो क्वेश्चन आहे हा एक सिलेबसला आपला भाग आहे. स्टँडिंग ऑर्डर्स, अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस हा एक आपला सिलेबसचा भाग आहे, तो आपण करू शकतो. त्याच्यानंतर व्हॉट इज कलेक्टिव्ह बार्गेनिंग डिस्कस हा आपल्याला सिलेबसचा पार्ट नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे की कटआउट करायचे आहेत, स्किप करायचे, की कोणते क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे आहे त्याचे एक तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे देतोय मी. जसं की डिस्कस दी आयडी ॲक्ट 1947 ले ऑफ रिट्रेचमेंट. आता जो मी क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सांगितलं आहे हा आन्सर तुम्ही तिकडे पण बघू शकता. तर हा आपण अटेम्प्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन पेपर आहे जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला ले ऑफचा क्वेश्चन आहे, तर ले ऑफ आपल्याला करावं लागणार आहे कारण की आपला सिलेबसचा पार्ट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं इथे की लेबर कोड आयडी ॲक्ट 1947 हा आमचा सिलेबसचा पार्ट आहे का, तर हो आहे, हे आपल्याला करावं लागेल. जसं की एक एक्झाम्पल घेतलं MRTU हा आहे का, तर हा नाही आहे. तर अशा पद्धतीने स्किप करायचं आहे तुम्हाला काही क्वेश्चन आणि तुम्हाला त्या क्वेश्चनचे प्रॉपरली तुम्हाला जे क्वेश्चन तुम्हाला भेटत आहे त्याचे आन्सर तुम्हाला प्रॉपरली लिहायचे आहेत. आता तुम्हाला लास्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 याचं कसं आन्सर लिहायचं आहे त्याचं एक तुम्हाला मी सांगून देतो. जसं की आपण क्वेश्चन बघत आहोत डिफाईन रिट्रेचमेंट, ते आपण आता क्वेश्चन कशा पद्धतीने लिहू शकतो त्याचं एक तुम्हाला मी इथे इन्फॉर्मेशन देतो आणि ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जसं की इथे दिलेलं मी तुम्हाला लॉंग आन्सर 13 मार्कला हा प्रश्न असतो. डिफाईन रिट्रेचमेंट, इलस्ट्रेट द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग रिट्रेचमेंट अंडर द आयडी ॲक्ट्स 1947. आणि खूप दाट शक्यता आहे की हा क्वेश्चन शॉर्ट नोट्समध्ये, डेफिनेशनमध्ये म्हणजे 1 or 2 लाईन्समध्ये किंवा बिग क्वेश्चनमध्ये म्हणजे लॉंग आन्सरमध्ये हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. ठीक आहे, हा फेब 2020मध्ये विचारलेला आणि नोव्हेंबर 2018मध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला सायनॉप्सिस आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत म्हणजेच प्रमुख मुद्दे. ठीक आहे, मराठीमध्ये जे लिहित असतील ते प्रमुख मुद्दे असं लिहू शकता आणि जे इंग्लिशमध्ये करणार आहेत ते सायनॉप्सिस असं पद्धतीने तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. प्रस्तावना मराठीमध्ये आपल्याला लिहायची आहे म्हणजे आपण इंट्रोडक्शन बोलतो. कपात व्याख्या म्हणजे रिट्रेचमेंटची डेफिनेशन काय आहे. त्यानंतर कपातीकरता कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर काय आहे रिट्रेचमेंटसाठी. कपातीकरता विशेष तरतुदी म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन फॉर रिट्रेचमेंट काय आहे. आणि कामगार कपात, पुनर्भरती, रिएम्प्लॉयमेंट, रिट्रेचमेंट ऑफ वर्कर्स हे काय आहे याची इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये घेणार आहोत. इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे यामध्ये. जसं की इथे दिलेलं आहे मी, औद्योगिक क्षेत्रामध्ये काही वेळा काही उद्योगामध्ये कारखान्यांमधून कामगार कपात केली जाते. एका दृष्टीने विचार केला तर अशी कामगार कपात हे औद्योगिक क्षेत्रातील मंदीचे लक्षण दर्शवते. कामगार कपात केल्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये बेकारीची सावट येत असते आणि दुसऱ्या बाजूने विचार केल्यास औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी खूपच कमी असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे. सेक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर खूपच चांगलं आहे, पण सेक्शन माहिती नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही डेफिनेशन प्रॉपरली, आणि डेफिनेशन जर लिहित आहे तर प्रॉपर डेफिनेशन आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की तुमचे पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला लिहिणं खूप चांगल्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. नंतर कोणती केस लॉ तुम्हाला माहिती आहे का, तर केस लॉ जर तुम्ही लिहित असाल तर अजून ते क्वेश्चन आन्सर जो लिहितो आपण ते अजून चांगल्या पद्धतीने दिसून येतं. जसं की ही केस लॉ दिलेली आहे, हाजी इस्माईल सैद विरुद्ध फर्स्ट इंडस्ट्रियल ट्रिब्युनल 1966 LLJ 59 कलकत्ता. त्या प्रकरण काय होतं तर ते तुम्हाला इकडे लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमचे जे पॉईंट्स चालू होतील प्रोसिजर रिट्रेचमेंट, ते पॉईंट तुम्ही चालू करू शकता इथून. त्यानंतर तुम्हाला जे पॉईंट्स सब हेडिंग आहेत ते लिहून तुम्हाला आतमध्ये जे मजकूर आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहायचं आहे. ही पण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो. त्यानंतर
न्यायालयीन प्रकरण कोणतं होतं का त्याच्यामध्ये, की कोणत्या आता आपण बघत होतो यामध्ये, तर कामगार कपात पुनर्भरती कलम 25 नुसार यामध्ये कोणतं प्रकरण होतं का, की केस लॉ कोणती होती का, तर हे केस लॉ होती. तर ते केस लॉ लिहायचं आणि त्या केस लॉमध्ये काय होतं की निर्णय कोणता लागलेला, जसं की या न्यायालयीन प्रकरणामध्ये न्यायालयीन निर्णय दिला की जर कामगार कपात ही योग्य असेल तर कपातीबाबतच्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अतिरिक्त भरपाई मिळण्यास संबंधित कामगार पात्र असणार नाहीत. ही होती न्यायालयीन प्रकरण, म्हणजे ही केस लॉची जी निर्णय होता तो यामध्ये दिलेला होता. दुसरी कोणती केस आहे का, तर दुसरी केस लॉ पण आपण यामध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन आणि आन्सर असं अटेम्प्ट करायचं आहे. आता जे तुम्हाला मी सांगितले की इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन मी देणार आहे, त्या बाबतीत पण तुम्हाला मी सांगतो. जसं की इथे मी लिहिलेलं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम, जे आपले 2024 17 जानेपासून चालू होणार आहे, ते हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. स्टँडिंग ऑर्डर्स हा इम्पॉर्टंट आहे. रिट्रेचमेंट डिफाईन, ID ॲक्ट 1947 डिफाईन, स्ट्राईक लॉकआउट डेफिनेशन, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही एकदा करून घ्या, जेणेकरून यामधले क्वेश्चन रिफ्लेक्ट होणार आहेत एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की हा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमधले कमेंट करा. मी नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके. थँक यू सो मच.